नाटक आहे त्यांचं. मुंबईला महाराष्ट्रातून तोडू शकतं का ह्या लहानशा पोराला जरी विचारला KG1च्या तरी तो नाही म्हणेल. हा याला विचारलं तरी नाही म्हणेल. तर त्यामुळं हे नाटक कंपनी करतील, नौटंकी करतील, जोरात जोरात भाषणं येतील, भाषणाने काही मतं मिळणार नाही. मतं मिळतील व्हिजननी. त्यांना डेव्हलपमेंटचा प्लॅन काही केला आहे का? तुम्ही हे का विचारत नाही? तुम्ही एकत्र येता ठीक आहे, पण डेव्हलपमेंटचा प्लॅन काय? विकसित मुंबईचा प्लॅन काय? जेव्हा सरकारमध्ये होते तुम्ही तेव्हा प्लॅन का नाही केला? देवेंद्र फडणवीसचा विकसित महाराष्ट्राचा विकसित मुंबईचा प्लॅन कसा आहे? जरा लोक आम्ही मांडू ना लोकांसमोर, आमचा प्लॅन आहे, आम्हाला मत याकरता पाहिजे. ते मांडतील भावनात्मक, तर भावनात्मक मत मिळत नाही. आता विकासाला मत मिळतात. राज ठाकरे तुमचे मित्र होते, सोबत घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एकूणच मैत्री आमची पारिवारिक मैत्री, राजसाहेबांची, उद्धवजीची वगैरे आमचे पारिवारिक घरगुती संबंध वेगळे आहे. राजकारणासाठी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा. त्यांनी आपले निर्णय घ्यायचे, आम्ही आपले घ्यायचे. पण प्रश्न असा आहे एवढाच की त्यांना त्यांचा युती लखलाभ आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलपमेंट, चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार करावा, आम्ही प्रचार करू आणि जनता शेवटी निर्णय करेल. उत्तर भारतीयांनी कधीच मराठ्यांना मारलं नाही अशा पद्धतीचं आता संजय राऊत म्हणतात. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून मनसेकडून उत्तर भारतीयांना मारलं होतं, आता शिवसेनेने कधीच मारलं नाही असं राऊत म्हणतात. तर ते निवडणुकीचे मतदान 15 तारखेची डेट पाहून हे बोलत असतील. आता पराग शहांनी खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाला एक मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. त्याच्यावरून पुन्हा कुठल्या घटनेनी, काय घटनेनी, काय संबंध आला? शेवटी मारपीट किंवा कुठली एखादी घटना घडली असेल ती कुठल्या संदर्भाने घडतं? ती काही समाज पाहून, जात पाहून तिथली काय परिस्थिती निर्माण झाली असेल, कुठल्या घटना झाली असेल त्याचा आधार असतो. हे काही सरसकट कुणा समाजाविरुद्ध, धर्माविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध आम्ही आहोत असं नसतं. महायुतीचं जागा वाटप आता कुठल्या टप्प्यात आहे? एकदम फायनल स्टेजला आलाय. फायनल स्टेजला आहे. ची नाटक कंपनी ठाकरे बंधूंच्या युतीवर बावनकुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कुणाचाही डाव नाही याचा पुनरुच्चार देखील बावनकुळे करतायत. ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं म्हणजे केवळ आणि केवळ नाटक आहे असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.